नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच, आम्ही आलेलो आहोत दुबई डाऊनटाऊनला आणि बुर्ज खलिफाच्या जवळच असलेल्या रमाडा हॉटेलमध्ये आम्ही वन डे स्टेसाठी आलेलो आहोत। जे लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलातच, आम्ही हॉटेलमध्ये जस्ट चेक इन केलं होतं। तोच व्हिडिओ मी आजच्या व्लॉगमध्ये इथे कंटिन्यू करते। त्यामुळे इंट्रोचा वेगळा व्हिडिओ मी काढला नव्हता। हॉटेलची लॉबी तर तुम्हाला दाखवली। सो जस्ट आम्ही चेक इन केलंय, तर रूम कशी आहे ते दाखवते तुम्हाला। तर आम्ही स्टुडिओ घेतलेला आहे, 1 BHK सुद्धा अवेलेबल होते, पण आम्ही आता भरपूर वेळ तर बाहेरच असणार आहे। सो स्टुडिओ अपार्टमेंट इज इनफ। सो एंट्रीलाच इथे एक फ्रेम आहे आणि एंट्री करताच एका साईडला मिरर आहे, इथे वॉशरूम आहे। वॉशरूम मध्ये एंट्री केल्यावरती एका साईडला शॉवर रूम आहे आणि इथे बेसिन, मिरर आणि इथे बाथटब, म्हणजे शॉवर रूम आणि बाथटब दोन्ही आहेत। सो असा वॉशरूम आहे आणि बाकीचं नॉर्मली असतं टूथब्रश, शॉवर कॅप, शॉवर जेल, त्याचबरोबर इथे टेलिफोन आहे, हेअर ड्रायर आहे। आणि वॉशरूममधून बाहेर आल्यावरती इथे एका साईडला किचन आहे आणि एका साईडला बेड आहे, पण इथे त्यांनी एक असं स्टोरेज आहे ज्यामध्ये आयर्न आणि आयर्निंग टेबल दिलेला आहे। सो डोअरच्या मागे आहे आणि इथे राईट साईडला किचन आहे आणि किचनमध्ये इथे एक छोटासा डायनिंग टेबल आहे। काही कॅबिनेट्समध्ये आहेत ना क्रॉकरीज सुद्धा आहेत, क्रॉकरीज आहेत, प्लेट्स, स्पून, हे सगळं रिकाम आहे। इथे काही कप आणि ग्लासेस आहेत। तर मी आहे ना मिल्कची बॉटल वगैरे आणलेली आहे, म्हटलं की आपण चहा वगैरे करूया, मस्त नाश्ता करूया बसून इव्हनिंगला। इथे कॉफीसाठी काही सॅचेट आहेत, इथे काही वॉटर बॉटल्स दिलेल्या आहेत, कॉफी मशीन आहे, केटल आहे आणि वॉशिंग मशीन सुद्धा आहे। सो तुमचा जर स्टे जास्त असेल, कपडे वॉश करायचे असतील तर ते सुद्धा आहे। किचनच्या विंडोतून बाहेरचा दिसणारा व्ह्यू दाखवते, तर इथे खाली स्विमिंग पूल दिसतंय जे हॉटेलचंच आहे। शिवाय इतर रेसिडेन्शियल, कमर्शियल हॉटेल्सच्या बिल्डिंग्स आहेत आणि इथे हा फ्रीज आहे आणि ह्याच्यामध्ये काही चॉकलेट, कोल्ड्रिंक्स आहेत जे चार्जेबल असतात आणि इन्क्लुडिंग जे असतं ते म्हणजे वॉटर बॉटल्स आणि ते वाला सगळं कॉफी फ्री आहे। वॉटर बॉटल्स, कॉफी वगैरे जे सर्व आहे ते फ्री आहे आणि हे जे सगळं आहे ते चार्जेबल असतं। ते नॉर्मली सगळ्या हॉटेल्समध्ये जसं असतं तसंच आहे। इथे ड्रेसिंग टेबल आहे, इथून बाहेरचा व्ह्यू आहे, तो मी दाखवते थोड्याच वेळात काय व्ह्यू आहे ते। आणि इथे टीव्ही आहे विथ टीव्ही युनिट आणि इथे हा बेड आहे। हा दाखवते विथ लॅम्प सुद्धा मस्त आहेत, एकदम वेगळेच आहेत। तुला इथे वॉर्डरोब आहे। सो वॉर्डरोबमध्ये जर तुम्हाला तुमचे काही क्लोथ्स ठेवायचे असतील ते तर आपण ठेवू शकतो। विथ लॉकर आहे, जर काही इसेन्शियल ठेवायचं असेल बाहेर जाताना तर आपण नॉर्मली सगळ्याच हॉटेलमध्ये असतं। स्लीपर्स दिलेले आहेत आणि आता व्ह्यू काय आहे ना ते दाखवते तुम्हाला। इथून आजूबाजूच्या बिल्डिंग्स दिसतातच आहेत आणि बरेचसे हॉटेल्स आहेत। बुर्ज खलिफा जवळ असल्यामुळे फिरायला येणारे सर्व हॉटेल्समध्येच राहणं प्रिफर करतात। सो आजूबाजूला भरपूर हॉटेल्स आहेत ते तर आम्ही रमादामध्ये थांबलेलो आहोत आणि इथे हे हॉटेलचं स्विमिंग पूल आहे खाली। सो ती सुद्धा सर्व्हिस आहे इन्क्लुडिंग, पण आता आमच्याकडे इतका वेळ नाही आहे। तुम्ही बघू शकता मुलं मस्त एन्जॉय करतायत, फॅमिलीज मस्त रिलॅक्स करतायत। हां, किड्स स्विमिंग पूल आहे अगदी जवळ, जो छोटा इथे दिसतोय। तर काही बिल्डिंग्स रेसिडेन्शियल सुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता। ही जी समोरची बिल्डिंग आहे ना विथ बिग बाल्कनी, बघा रेसिडेन्शियल आहे। आणि या विंडोला आमचं पिल्लू बसलेलं आहे जो खूप एक्सायटेड आहे। आणि इथे सुद्धा एक चेअर विथ स्मॉल टेबल आहे आणि इकडचा व्ह्यू सुद्धा तितकाच मस्त आहे, कारण इथून दिसतोय बुर्ज खलिफा। तर स्पेशली हे जे स्वप्न असतं की बुर्ज खलिफा व्ह्यू असला पाहिजे ज्यावेळी आपण दुबईत येतो त्यावेळी। सो आमचं हे एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे। इथून बुर्ज खलिफाचा व्ह्यू आहे आज आमच्या रूममधून आणि फाउंटन शो सुद्धा इथून दिसणार आहे आम्हाला। तुम्ही बघू शकता, दरवेळी आहे ना आम्ही बरोबर ह्याच्या अपोजिट उभं राहतो। दरवेळी आम्ही जितक्यांदा पण आलो आहे ना ते इथे दुबई मॉलमध्ये बऱ्याचदा फिरलो आहे, फाउंटन शोसाठी इथे उभे राहिलो आहे आणि नेहमी वाटायचं, कारण रात्रीच्या लाईट्समध्ये हे सगळं इतकं छान वाटतं ना की कधीतरी आपण हा व्ह्यू असणाऱ्या हॉटेलमध्ये राहू का। आणि आज फायनली तो दिवस आलेला आहे मंदारमुळे।
सो माझा बड्डे यावेळेचं एकदम स्पेशल करतायत. तर माझा बड्डे 28 एप्रिलला आहे. त्याआधीचा सॅटर्डे संडे असा प्लॅन करून आम्ही इथे स्टेसाठी आलेलो आहोत. आणि आज इथे उभं राहून मी बुर्ज खलिफाच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवते. उद्या बुर्ज खलिफा टॉपला मी मगाशीच तुम्हाला खालचा सांगितलं ना, परिसर ज्यावेळी दाखवेन. बुर्ज खलिफाला फिरायला लोक येतात आणि ज्यांना प्रॉपर फोटोशूट करायचं असतं ना, तर इथे 2 इम्पॉर्टंट स्पॉट आहेत त्याचे. ते म्हणजे हा खाली जो गार्डनसारखा एरिया दिसतोय ना, त्यातला पहिला स्पॉट म्हणजे समोर हा ब्लॅक कलरमध्ये जे शेप दिसतोय ना, त्या स्टेप्स आहेत ज्यावर उभं राहून तुम्ही फोटो काढलेत तर बुर्ज खलिफासोबत अगदी परफेक्ट फोटोज येतात. शिवाय संपूर्ण खालचा एरिया आणि राईट साईडला एक ब्रिज आहे ज्यावरून सुद्धा सुंदर फोटोज येतात. आणि विंग्स ऑफ मेक्सिको जो मी तुम्हाला दाखवणारच आहे. आजपर्यंत इतक्यांदा संध्याकाळी पाहिलेला हा एरिया विश्वासच नाही बसत आहे की सकाळी इतका शांत आणि नितळ आणि निर्मळ दिसतोय. तो संध्याकाळच्या हॉटेल्सच्या लाईट्स, बुर्ज खलिफाच्या लाईट्समुळे एकदम दुमदुमलेला, झगमगाट असलेला दिसतो. आणि समोर असणाऱ्या निळाशार पाण्यामध्ये रात्रीचा तो फाउंटन शो विथ अरेबिक म्युझिक एक भारीच फिलिंग असतं. अँड ऑल्सो यू कॅन सी UAE's फ्लॅग इज फ्लाइंग व्हेरी हाय. खूप उंचावर आहे तो इथून दिसत नसेल एवढा उंच, पण खूप उंच आहे. आर्विक इथे बिलादी बिलादी बिलादी. तर आर्विक आहे ना इथे UAEचं नॅशनल अँथम बोलतोय. तर आता एका वर्षामध्ये बऱ्यापैकी बोलतोय, अजूनही तितकं क्लिअर नाही. तर आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आम्ही थोडं रेस्ट करणार आता. आणि मग यानंतरचा पुढचा प्लॅन काय तर आम्ही जाताना सांगू, कारण अजून काही डिसाईड नाही आहे एवढं. ज्यावेळी आम्ही रेडी होऊन निघू ना त्यावेळी मी सांगेनच. तर असं आहे, खूप दिवसांनी म्हणजे मला आठवतं आहे लग्नानंतर आम्ही डोमेस्टिक इंटरनॅशनल टूर केलेल्या आहेत. जेव्हा आर्विक नव्हता त्यावेळी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहिलेलो आहोत. कोणत्याही एका टूरला गेल्यावर वेगवेगळे हॉटेल्स होतातच 2-3 ठिकाणी. पण आज आर्विक झाल्यानंतर 5 वर्षांनी मी पुन्हा स्टेसाठी कुठेतरी आलेलो आहोत. सो बऱ्याच वर्षांनी आलो आहे, कारण कोरोना आणि बऱ्याच गोष्टी होऊन गेल्यामध्ये त्याच्यामुळे कुठे जाणं झालंच नाही. असं फक्त फिरणंच होत होतं. पण आज कुठे आलो आहे आपण? रमाडा हॉटेल इन डाऊनटाऊन दुबई बाय विंधाम ग्रुप. सो इकडे आलेलो आहोत स्टेला आणि स्टुडिओ बुक केलं आहे, स्टेकेशन बुक केलं आहे फॉर 1 डे स्टे इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट विथ फाउंटन व्ह्यू अँड बुर्ज खलिफा व्ह्यूवाला आम्हाला बुक करायचं होतं. सो ते केलं आहे. आणि तिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने बोललो की सेलिब्रेशन करूया एक छोटंसं. आणि तो एक होताच प्रत्येकाला की म्हणजे राहायचं फेसिंग बुर्ज खलिफा अशा हॉटेलमध्ये. तर आज तो दिवस आला, सो आम्ही बुक केलं. थोड्या वेळानं रेस्ट घेतली, चेंज केलं आणि इथं फ्रेश वाटतं आहे आता. म्हणजे हार्डली हाफ ॲन आवर आणि इथं फ्रेश होतं आहे. आणि इथे ना मगाशी दाखवायचं राहिलं, इथे डिशवॉशरसुद्धा आहे. म्हणजे वॉशिंग मशीन, डिशवॉशर, मायक्रोवेव्ह, गॅस सर्वच आहे. म्हणजे तुम्ही आरामात जर जास्त स्टेसाठी आलात तर कुकसुद्धा करू शकता. सर्वच. आणि ह्या तर मी मगाशी दाखवल्याच या हॉटेलच्या काही गोष्टी आहेत खाण्यासाठी, चॉकलेट चिप्स वगैरे. पण मी सुद्धा ना घरातून काही गोष्टी आणल्या. तर इथे चिप्स आहेत, ट्रायंगल्स आहेत, बिस्किट आणलं आहे, त्याच्यामध्ये आलू भुजिया वगैरे आणलं आहे. आणि हा मी होममेड जो चिवडा नेहमी घरी बनवून ठेवते तो आणला आहे. आणि मी मिल्कची छोटीशी बॉटलसुद्धा आणली आहे, जे आता इथे सर्व ठेवलं आहे. मिल्क म्हणजे काही कॉफी करावीशी वाटली, कारण आम्हाला दुधामध्येच आपण कॉफी टाकून पितो ना तशीच आवडते. सो मिल्क बॉटल, ज्यूस आणलं आहे, वॉटर बॉटल. आणि यामध्ये ना मी कोरा चहासुद्धा आणला आहे करून. म्हटलं की असू दे, कधी चहा प्यावा असा वाटला ना तर कोरा चहा. ऑफकोर्स इथे गॅस मला माहिती नव्हतं इथे आहे ते, मला वाटलं होतं फक्त केटल असेल, तर म्हटलं कोरा चहा वेगळा नेऊया करून. सो इथे मी ग्लास बॉटलमध्ये तोसुद्धा करून आणला आहे. आर्विकसुद्धा उठलेला आहे. कसं वाटतं आहे आर्विक? सो तो TV लावून बसला आहे. तर आहे ना आम्ही कॅरी करणार आहोत बीचवर सर्व. तर इथे मी थेपले आहेत ना गरम करून पुन्हा फॉईलमध्ये टाकते आणि तसेच पॅक करते. कारण आता इथे खात बसलो ना तर वेळ लागणार. हा कोरा चहा मी उकळून आणला होता, तो सुद्धा गरम करते. आणि दूध,
ते इथे दूध आणि यामध्ये चहा दोन्ही मी गरम करून घेतलेला आहे. तर हे आहे ना या बॉटलमध्ये आता फिल करते मिक्स करून आणि हे सगळं एकत्र घेते. दूध मी इथे ठेवून दिलं आहे आर्विकला रात्री वगैरे लागलं तर. जस्ट मी आता रेडी झालेली आहे. तर हा एक नवीन वन पीस आणला होता तो घातलाय. हा सुद्धा मी झुडिओमधूनच घेतला होता आता रिसेंटली शॉपिंग करताना. आणि असे सिंपल पटकन रेडी झाले आणि आता निघतो आम्ही पटकन. कसे दिसते? मस्त. चला फोटोज काढायचे आहेत आणि रिलॅक्स करायचे आहे बस. हा बघा आर्विक कसा रेडी झालाय. तर जस्ट आता आम्ही निघालेलो आहोत रेडी होऊन हॉटेलमधून आणि जातोय काईट बीचला. तर आता आमच्याकडे वेळ कमी आहे. जाणार आम्ही 1 तास तिथे थांबणार आणि मग तिथून जी शटल आहे हॉटेलची ती घेऊन पुन्हा रिटर्न येणार आणि मग दुबई मॉलजवळ जाणार. काईट बीचला झालं आहे. काईट बीच आहे. तर आता ॲक्च्युली आम्ही जात होतो काईट बीचला पण आम्ही चेंज केला प्लॅन. कारण का माहिती आहे काईट बीचला जाण्यासाठी आता ऑलमोस्ट हाफ एन आवर लागणार ड्यू टू ट्रॅफिक आणि मग तिथून आम्ही 15-20 मिनटं हार्डली बसणार कारण पुन्हा शटलने यायचं आहे आणि मग तिथे रिलॅक्स करायला पण टाईम कमी पडणार. त्यामुळे मग आम्ही प्लॅन चेंज केला. आता आम्ही जातो फ्युचर म्युझियमला. तर मग ते पाहू आणि मग दुबई मॉलला पुन्हा रिटर्न येणार आहोत असा प्लॅन केलेला आहे. I've come so far away from home. There's no way I'm turning back now. My destination is unknown, so I keep pushing, never slow down. A big blue sky, a pocket of आम्ही पोचलेलो आहोत फ्युचर म्युझियमला. इथे माझ्या वरती बघताय आणि तिथे आता आतमध्ये जातोय आम्ही. जस्ट आम्ही आतमध्ये एंटर झालो आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही दुबईच्या या शेख जायद रोडवरून ट्रॅव्हल केलं आहे ना आजपर्यंत तितक्यांदा म्युझियम ऑफ द फ्युचर डोळ्यांना दिसतोच. आणि ऑफकोर्स आपण दुबईत फिरायला ज्यावेळी येतो किंवा राहत असतो त्यावेळी इथली सगळी जी महत्त्वाची ठिकाणं आहेत ती आपल्याला कवर करायचीच असतात. तर त्याचप्रमाणे आम्हाला हे सुद्धा एक्सप्लोअर करायचंच होतं. पण ह्या बाबतीत आहे ना आम्ही मिक्स रिव्ह्यू ऐकले होते की ओके आहे वगैरे. त्याच्यामुळे आम्ही असं खास ठरवलं नव्हतं ज्यावेळी आम्ही दुबईत राहत होतो. पण त्याच्या बाहेरच्या शेपमुळे ती इतकं अट्रॅक्टिव्ह दिसतं ना. अशा शेपमध्ये आतमध्ये काय काय असेल याचं कुतूहल मला नेहमीच होतं. त्यामुळे ठरवलं की आज ते एक्सप्लोअर करूयाच. तर हा म्युझियमचा ग्राउंड फ्लोअर आहे. या बाजूला दिसतंय लायब्ररी आहे आणि या रिव्हॉल्विंग डोअरमधून बाहेर पडलात तर बाहेर तुम्ही छान फोटोशूट करू शकता. आणि इथे ग्राउंड फ्लोअरला 2 स्टॉल आहेत ज्यूसचे जे रोबो हँडल करत आहेत की फ्युचरमध्ये ज्यूसचं स्टॉल कसं असू शकतं. आणि या बाजूला बऱ्याचशा वस्तू सेलसाठी दिसतील. तर इथे ना तुम्ही कुठेही फिरायला जाल फॉर एक्झाम्पल आता म्युझियमला आलेलो आहोत तर त्याच्या प्रिंट असलेल्या बॅग्स कप बॉटल मॅग्नेट अशा बऱ्याचशा वस्तू सेलसाठी दिसतील ज्या तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. इथे असलेल्या रिसेप्शनवरून म्हणजेच ऑफलाईन किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही तिकीट घेऊ शकता जर तुम्हाला वरचे फ्लोअर एक्सप्लोअर करायचे असतील तर. अदरवाईज ग्राउंड फ्लोअर फ्री आहे. आणि तिकीट प्राईस विचाराल तर पर पर्सन 150 दिरहाम आहे. तर आहे ना जस्ट आम्ही तिकीटसुद्धा काढलेलं आहे. ग्राउंड फ्लोअरलाच आहे रिसेप्शन. तिथून तिकीट्स घेतलेले आहेत. आता वरती जाऊ पण त्याआधी ना मी इथे बॅक साईडला जो एरिया आहे तिथे आलेलो आहोत आणि तिथून मी दाखवते कसं दिसतं. वरती जाऊन एक्सप्लोअर करण्याआधी उजेड असेपर्यंत आम्ही इथे बाहेर येऊन काही फोटो क्लिक्स केले. तर बाहेरून त्याच्या शेपमुळे अगदी युनिक दिसणाऱ्या म्युझियम ऑफ द फ्युचरच्या आतमध्ये काय काय आहे हे सर्व मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करून दाखवेन. तर नेक्स्ट ब्लॉगसुद्धा तितकाच इंटरेस्टिंग असणार आहे जो पाहायला विसरू नका. पण हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. शिवाय आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.